आज सकाळी मनस्वीला शाळेत सोडल्यानंतर काय वांगी एकदम ताजी ताजी दिसली, 20 रुपये पाव होती. मग म्हटलं मस्तपैकी आज ह्यांच्या डब्याला चमचमीत झणझणीत वांगी करावी बरं का. मी ह्या पद्धतीने करते, तुम्ही पण ह्या पद्धतीने करता का नक्की सांगा. आणि वेगळी कुठली पद्धत असेल तर ती पण शेअर करा माझ्यासोबत. इथे मी कांदा टोमॅटो जिरे मोहरीची फोडणी दिली आणि लसणाच्या कुड्या टाकल्यात. आणि जेव्हापासून येसूर बनवलं का नाही, लाल तिखट काळा मसाला हे टाकल्यानंतर कुठलीही भाजी खावा एकच नंबर लागते. एवढा स्वाद छान लागतो का नाही, मस्त एकदम. आणि रंग तर एवढा लाल भडक येतोय की असं वाटावं कसली भाजी बघता क्षणी खाऊशी वाटते. आणि मग लाल तिखट मीठ टाकल्यानंतर झाकून ठेवायचं, अधूनमधून हलवत राहायचं बरं का. आणि मग मस्तपैकी ते शेवटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा. आधी टाकला तर चिटकतो, त्यामुळे शेवटीच टाकते. आणि छान असा सुगंध सुटला होता. आणि अशी मस्त कारभारानं डबा भरून भाजी दिली. कसली भारी वाटते का नाही भाजी, लय मस्त लागते भाजी. तुम्ही पण नक्की करून बघा. बिन पाण्याची केली बरं का, म्हणजे पाण्याचा अजिबात थेंबसुद्धा टाकले नाही, वाफेवर शिजलेली ही भाजी. कसा वाटला व्हिडिओ आवडला सबस्क्राईब नक्की करा.